नव्याने बदलून आलेल्या अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीविरोधात सातारा आरटीओतील एजंटांचे काम बंद आंदोलन. सातारा येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय आरटीओ येथे सोमवारी सकाळी 11 वाजल्यापासून आरटीओ एजंटांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. नव्याने बदलून आलेल्या अधिकाऱ्यांच्या कामकाज पद्धतीच्या निषेधार्थ ही आंदोलनात्मक भूमिका घेण्यात आल्याचे एजंटांनी स्पष्ट केले आहे. एजंटांच्या म्हणण्यानुसार अनेक महिन्यांपासून विविध कागदपत्रांवर सह्या केल्या जात नाहीत. कार्यालयात अधिकारी व कर्मचारी वेळेवर व नियमितपणे उपलब्ध राहत नसल्याने वाहनचालक मालकांचे काम खोळंबत आहे. या निष्क्रिय व असहकारात्मक कार्यपद्धतीमुळे नागरिकांसह एजंटांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले यांना यावेळी निवेदन सादर करण्यात आले. त्यांनी कामकाज सुरू ठेवावे, कोणाचीही गैरसोय होऊ नये याची दक्षता घ्यावी असे आवाहन केले. पत्रकारांशी बोलताना आरटीओ एजंटांनी सांगितले की गेल्या 25 ते 30 वर्षांपासून आम्ही वाहन चालक मालक आणि परिवहन विभाग यांच्यातील दुवा म्हणून प्रतिनिधींच्या भूमिकेत काम करत आहोत. आरटीओतील प्रक्रिया, नियम तसेच ऑनलाईन सेवा सर्वसामान्य वाहन चालक मालकांना माहीत नसतात. त्या सेवा आम्ही त्यांच्यासाठी सुलभ करून देतो आणि त्या बदल्यात अधिकृत मोबदला घेतो. इतर अनेक शासकीय विभागातही प्रतिनिधी पद्धत कार्यरत असून आरटीओतील एजंटांची भूमिका त्याच स्वरूपाची आहे असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र सध्या अधिकारी व कर्मचारी योग्य वागणूक देत नसल्याने आणि कामकाजात अनावश्यक अडथळे निर्माण होत असल्याने हे आंदोलन करावे लागत असल्याचे एजंटांनी सांगितले. जोपर्यंत आरटीओतील सेवा सुरळीत होत नाही, अधिकारी कर्मचारी नियमितपणे उपलब्ध राहत नाहीत आणि वाहनचालक मालकांचे काम वेळेत पूर्ण होत नाही, तोपर्यंत हे काम बंद आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशाराही एजंटांनी दिला आहे. या आंदोलनामुळे सातारा आरटीओ कार्यालयातील कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता असून वाहन चालक मालकांना तात्पुरत्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. नमस्कार, माझं नाव योगेश माने. आज आपण सातारा प्रादेशिक कार्यालय इथे सर्व एजंट, वाहन चालक मालक आम्ही काम बंद आंदोलन करत आहोत. कारण आज जे अधिकारी बसलेले हे गेंड्याच्या कातडीचे अधिकारी बसले, त्याच्यामुळं वाहन चालक मालक यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. कारण वारंवार वरिष्ठ अधिकारी दशरथ वाघुले सर आहेत, यांना सूचना देऊनसुद्धा कामकाजामध्ये कोणताही बदल केला जात नाही. एकही अधिकारी इथं उपलब्ध नसताना ही आपापल्या कामात व्यस्त असतात. पण इथं जे एजंट आणि वाहक आणि आरटीओ यांच्यामध्ये एजंट म्हणून जो काम करत असतो त्याला नाहक त्रास सहन करावा लागतो. याच्यावर प्रशासनानं वरिष्ठ अधिकारी आहेत यांच्यावर कारवाई करावी एवढीच मी तुम्हाला विनंती करतो. प्रादेशिक परिवहन कार्यालय सातारा येथे लोकांची दैनंदिन कामकाज चालू आहेत. सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांना समक्ष सूचना दिलेल्या आहेत. जे कोणी कामं घेऊन येत आहेत ते स्वतः मालक असतील, अर्जदार असतील किंवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधी असतील, सर्वांची कामं नियमाप्रमाणे सुरळीत करावीत आणि ते चालू आहेत. कुठल्याही विंडोला कुठलंही कामकाज बंद ठेवण्यात आलेलं नाही. तशी थोडी जी माहिती मिळते की जे अधिकृत प्रतिनिधी आहेत त्यांनी काही स्वरूपात त्यांचं काम बंद असल्याची जी माहिती मिळते, तर त्यांनाही जाहीर आवाहन आहे की त्यांनी त्यांच्याकडे येणाऱ्या जनतेची किंवा यांची गैरसोय होणार नाही अशा पद्धतीने आपण कामकाज करावं. विशिष्ट कुठल्या ठिकाणी जर विशिष्ट तुमचं जाणीवपूर्वक कामकाजामध्ये अडथळे असतील तर त्याचे वाहन क्रमांक किंवा अर्जाचा क्रमांक अशा स्वरूपात माहिती दिल्यास त्याच्यावर योग्य ती कारवाई तात्काळ करण्यात येईल. मिरज फलटण मार्गावर सुमारे 5,000 किलो जनावरांचे मांस वाहतूक करणारा आयशर ट्रक पुसेगाव पोलिसांच्या ताब्यात. मोठ्या रॅकेटची शक्यता. मिरज येथून फलटणकडे जनावरांचे मांस व अवयव वाहतूक करणारा आयशर ट्रक पुसेगाव पोलिसांनी ताब्यात घेतला असून या प्रकरणामागे आर्थिक फायद्यासाठी कार्यरत असलेल्या मोठ्या रॅकेटची शक्यता वर्तवली जात आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन यांनी सोमवारी सायंकाळी 6:30 वाजता दिली. अवधूत गोरख धुमाळ, राहणार तरडगाव, तालुका फलटण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक 21 रोजी रात्री सुमारे 1:30 वाजण्याच्या सुमारास डिस्कळ येथील पेट्रोल पंपाजवळील रस्त्यावरून लाल रंगाचा आयशर ट्रक संशयास्पद अवस्थेत जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ट्रकमधून जनावरांचे मांस व इतर साहित्य वाहतूक केली जात असल्याचा संशय आल्याने त्यांनी तात्काळ पुसेगाव पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन ट्रकची तपासणी केली. यावेळी ट्रक चालक वसील वासिम शेख, सध्या राहणार दिनदांडू नगर,
वडाळा मुंबई, मूळ राहणार मिरजपूर, जिल्हा प्रतापगड, तालुका पट्टी, उत्तर प्रदेश याला ताब्यात घेण्यात आले. विनापरवाना जनावरांच्या मांसाची वाहतूक केल्याप्रकरणी संबंधित ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार डी बर्गे करत आहेत. फलटण व बारामती परिसरातील जनावरांची बेकायदेशीर हत्या करून आर्थिक फायदा मिळवणारे संघटित रॅकेट कार्यरत असल्याची गंभीर शंका या प्रकरणामुळे अधिक बळावली आहे. शिरवळ येथील राष्ट्रीय पेयजल योजना कागदावरच, प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात उपोषणाचा इशारा. पुणे बंगळुरू आशियाई महामार्गालगत व मोठी बाजारपेठ असलेले वेगाने विकसित होत असलेले शिरवळ गाव येथे राष्ट्रीय पेयजल योजनेबाबत सातत्याने तक्रारी होऊनही संबंधित प्रशासनाकडून पूर्णतः दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते इम्राज काझी व अजिंक्य कांबळे यांनी केला आहे. या प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेच्या निषेधार्थ खंडाळा पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. सोमवारी दुपारी 4 वाजता शिरवळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. जिल्हा परिषद प्रशासनापासून ते शिरवळ ग्रामपंचायतीपर्यंत सर्व स्तरावर वारंवार निवेदने तक्रार करूनही राष्ट्रीय पेयजल योजनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. शिरवळसारख्या वेगाने वाढणाऱ्या गावात आजही नागरिकांना मूलभूत पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. लाखो रुपयांची योजना कागदोपत्री पूर्ण झाल्याचे दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात योजना करूनही नागरिकांच्या नळाला पाण्याचा एक थेंबही आलेला नाही, असे काझी व कांबळे यांनी स्पष्ट केले. शिरवळ गावामध्ये एक पाण्याची टाकी आहे, गावडेवाडी हद्दीमध्ये. ती पाण्याची टाकी आहे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेची. 2018-2019 रोजी पूर्ण झालेली आहे. ती टाकी पूर्ण होऊन आजपर्यंत गावाला त्या पाण्या टाकीमधनं एक थेंबी पाणी आलेलं नाहीये. त्या संदर्भात आम्ही मार्च 2021 पासून गट विकास अधिकारी खंडाळा, जिल्हा परिषद सातारा वेळोवेळी चौकशी करतोय, तोंडी चौकशी करतोय, लेखी मागणी करतोय त्यांना की बाबा त्यामध्ये पाणी का नाही आलं, त्याच्याबद्दलचं आम्हाला हे द्या, कारण द्या. तर ते आजपर्यंत कारण सांगत नाहीयेत. त्यासाठी आम्ही 18 तारखेला गट विकास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा यांना एक निवेदन दिलंय आमच्या टाकी संदर्भातलं की बाबा तुम्ही 31 तारखेपर्यंत त्या टाकीला पाणी आणा ना, आम्हाला शुद्ध पाणी पाजा, शिरवळ गावाला शुद्ध पाणी पाजा. त्यासाठी 31 तारखेच्या आत, 31 डिसेंबरच्या आत पाणी पाजा. नाहीतर 1 तारखेला आम्ही गट विकास अधिकारी खंडाळा येथे सकाळी 10 वाजल्यापासून उपोषण करणार आहे. आणि 3 तारखेला 3 जानेवारी 2026 रोजी सकाळी नायगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासमोर उभं राहून आत्मक्लेश आंदोलन करणार आहे यांच्या विरोधात. मी त्यांना सांगतोय की हे चुकीचं घडलंय, तुम्ही दाखवा, हे आणा, त्याला कारवाई करा. तर कारवाई नाही, वाचवायचा प्रयत्न चालू आहे पूर्ण गट विकास अधिकाऱ्यांचा. हे पूर्ण झालेलं काम झालेलं ते आमच्या ग्रामसेवकावरती ढकलतात. ग्रामसेवकाची ह्यात काही चुकी नाही तरी आमच्या ग्रामसेवकावरती ढकलतात. ह्याच्यात पूर्णतः चुकी उपअभियंता ग्रामीण पाणी पुरवठा फलटण विभागाचा आणि राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना सातारा विभागाचा आणि माननीय BDOंचा. आता ते ग्रामसेवक आपला आमचे चेंगरचा प्रयत्न चालू आहे पूर्ण. औंध येथे बेवारस दुचाकी वाहनांच्या मालकी हक्काचा पुरावा सादर करून वाहने घेऊन जावी, पोलीस अधीक्षकांचे आवाहन. औंध पोलीस ठाणे आवारात 51 दुचाकी वाहने बेवारस स्थितीत पडून असलेल्या बेवारस वाहनांचे मालक अथवा हक्क दावेदारांनी मालकी हक्काबाबत पुरावे सादर करून आपली वाहने घेऊन जाण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी केले आहे. याबाबत प्रसिद्धी पत्रकाद्वारे सोमवारी सायंकाळी 6 वाजता माहिती देण्यात आली आहे. या 51 मोटरसायकली ताब्यात मिळण्यासाठी औंध पोलीस ठाण्याशी संबंधितांनी संपर्क केलेला नाही. सर्व संबंधित कार्यालये, मोटार वाहन कंपन्या, इन्शुरन्स कंपन्या यांच्याशी पत्रव्यवहार करून आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्यात आलेली आहे. ही बेवारस वाहने बरेच दिवसांपासून पडून असल्याने गंजून खराब होत आहेत. दिवसेंदिवस सदर वाहनांचे मूल्यांकन कमी होऊन अपरिमित नुकसान होत आहे. त्यामुळे सदर वाहनांचा जाहीर लिलाव करून निर्गती करणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र पोलीस अधिनियम सुधारित कायदा औंध पोलीस ठाण्याकडील बेवारस 51 दुचाकी वाहनांचा जाहीरनामा 24 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केला आहे. बेवारस वाहनांबाबत आपल्या मालकी हक्काचे हितसंबंध, वारसा हक्क, तारण हक्क, विमा हक्क आदी हक्कांबाबत मूळ दस्तऐवजासह औंध पोलीस ठाण्यात सदरचा जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यापासून 2 महिन्यात संपर्क करून आपल्या मालकी हक्काची कायदेशीर खात्री देऊन आपले वाहन घेऊन जावे. यानंतर संबंधित वाहनाचा आपला हक्क सांगता येणार नसून महाराष्ट्र पोलीस अधिनियम सुधारित कायदा 1951 चे कलम 87 अन्वये जाहीर लिलाव करण्याची प्रक्रिया
पार पाडण्यात येईल असे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी नमूद केले आहे. कराडमध्ये कोल्हापूर नाक्यावरील गटरवरील अतिक्रमण हटवले. उड्डाणपुलाचा भराव मात्र अद्याप रखडलेलाच. पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावर कराड शहरातील कोल्हापूर नाका येथे सातारा बाजूकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर गटरवर उभारलेली अतिक्रमित खोकी अखेर हटवण्यात आली आहे. साई हॉस्पिटल नजीक अंबारी बारसमोर असलेली ही खोकी सोमवारी सकाळी 11:30 वाजता DP जैन कंपनीच्या माध्यमातून काढून टाकण्यात आली. मात्र अतिक्रमणाच्या यादीत येणारी माळी हॉटेलपर्यंतची भिंत अद्याप हटवण्यात आलेली नाही. या भिंतीमुळे रस्त्याचे आवश्यक रुंदीकरण करता येत नसून परिणामी कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपुलाच्या भरावाचे काम खोळंबले आहे. याचबरोबर सातारा बाजूकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यासह इतर महत्त्वाची कामे हे रखडली असल्याने वाहनचालक आणि नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व संबंधित अदानी कंपनीच्या ढिसाळ आणि संत कारभारामुळे या कामांना विलंब होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. दरम्यान या महामार्गाबाबत केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर वारंवार चर्चा होत असून विधिमंडळाच्या पावसाळी व हिवाळी अधिवेशनातही कराड येथील महामार्ग आणि उड्डाणपुलाच्या रखडलेल्या कामांबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याने प्रशासन हालचालीत आले असून उर्वरित अतिक्रमण तातडीने हटवून प्रलंबित कामांना गती देण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.